स्टुडंट, आज आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत .NET क्लास लायब्ररी. ओके, बघूया आपण. इट कंटेन्स अ ह्यूज लायब्ररी ऑफ रियुजेबल टाइप्स, क्लासेस, इंटरफेसेस, स्ट्रक्चर्स अँड इन्युमरेटेड व्हॅल्यूज विच आर कलेक्टिव्हली कॉल्ड टाइप्स. म्हणजे ज्या काही लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीज कशा ह्याच्या काय काय आहेत, क्लासेस, इंटरफेसेस, स्ट्रक्चर्स आणि इन्युमरेटेड व्हॅल्यूज, या सगळ्यांना काय म्हटलं जातं, टाइप्स म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट कंपोनंट्स ऑफ कॉमन लँग्वेज रन टाईम. जो आपण CLR कंपोनंट बघितला, कोणता कंपोनंट? CLR. याचा फुल फॉर्म काय? कॉमन लँग्वेज रन टाईम. ओके, त्याचे कंपोनंट आपण बघूया. किती कंपोनंट आहेत? JIT म्हणजे जस्ट इन टाईम कंपायलर, त्याच्यानंतर कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन म्हणजे CLS, आणि नेक्स्ट आहे गार्बेज कलेक्टर म्हणजे GC. असे 3 कंपोनंट आहेत CLRचे. तर त्याच्यामधला पहिला कंपोनंट बघूया, जस्ट इन टाईम म्हणजे JIT कंपायलर. आता JIT कंपायलरमध्ये काय सांगितलं आहे, तर आता एखादा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतो, बरोबर आहे ना? तर एक्झिक्यूट करण्यासाठी 2 प्रोसेस आहेत. कोणते? पहिली आहे कंपायलर म्हणजे कंपायलेशन, आणि नेक्स्ट आहे एक्झिक्युशन. ओके, मग आता जेव्हा आपण सोर्स कोड लिहितो, ओके, जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो तेव्हा प्रोग्रामचं MSIL मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कोण काम करणार आहे? तर लँग्वेज कंपायलर काम करणार आहे. आता MSILचा फुल फॉर्म काय? मायक्रोसॉफ्ट इंटरमिजिएट लँग्वेज. तर MSILची जी काही डिटेल्स माहिती आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. तर सोर्स कोडचं MSIL मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करणार आहे? लँग्वेज कंपायलर करणार आहे. ओके, आणि नंतर MSILचं नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करणार आहे? JIT कंपायलर करणार आहे. आता नेटिव्ह कोड म्हणजे काय? तर बघा पुढे काय सांगितलं आहे, JIT कंपायलर कन्वर्ट्स MSIL टू नेटिव्ह कोड विच इज CPU स्पेसिफिक कोड. म्हणजे नेटिव्ह कोड काय आहे? हा CPU स्पेसिफिक कोड आहे. म्हणजे नेटिव्हला काय म्हटलं आहे? CPU स्पेसिफिक कोड असं म्हटलं आहे. ओके, म्हणजे बघा आता जस्टिन कंपायलरचं काम काय करणार आहे, म्हणजे JIT कंपायलर काम काय करणार आहे, तर MSILचं नेटिव्ह कोडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करणार आहे? JIT कंपायलर करणार आहे. आणि नेटिव्ह कोड म्हणजेच काय असणार आहे? CPU स्पेसिफिक कोड असणार आहे. ओके, नेक्स्ट कंपोनंट आपण बघूया, कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन. आता कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट हॅज डिफाईन्ड CLS which are nothing but guidelines for languages to follow so that it can communicate with other .NET languages in a seamless manner. ओके, आता CLS म्हणजे काय बघूया आपण इन डिटेलमध्ये. CLS ही एक काय आहे? गाईडलाईन आहे. ओके, म्हणजे एक प्रोग्राम आहे, तर त्यामध्ये एंटर करण्यासाठी काही आपल्याला रूल्स किंवा गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. म्हणजेच एक ॲप्लिकेशन आपल्याला समजा डेव्हलप करायचं असेल, तर एक ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या लँग्वेजेसचा यूज करावा लागतो. भरपूर साऱ्या लँग्वेजेसचा आपल्याला यूज करावा लागतो. तर ह्या लँग्वेज एकमेकांशी इंटरकनेक्ट असाव्या लागतात. म्हणजे आता समजा एखादं ॲप्लिकेशन आपण डेव्हलप केलेलं आहे, तर ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला C# यूज करावा लागणार आहे, त्याच्यानंतर जावासुद्धा यूज करावा लागणार आहे, किंवा HTML सुद्धा यूज करावा लागणार आहे, बरोबर आहे ना? तर ह्या लँग्वेज एकमेकांशी, आता जे काही ॲप्लिकेशन बनवणार आहेत त्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये ह्या सगळ्या कलेक्शन ऑफ लँग्वेजेस असणार आहे. तर ह्या लँग्वेजेस एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला CLSच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. फॉलो करणं आवश्यक आहे, मस्टच आहे. तर यासाठी आपल्याला कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन यूज करावं लागतो. म्हणजेच त्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करायला लागतात. ओके, नेक्स्ट आपण कंपोनंट आहे CLRचा गार्बेज कलेक्टर. ओके, आता या गार्बेज कलेक्टरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट पॉईंट, ही जी काही गार्बेज कलेक्टर आहे ही मेमरी मॅनेजमेंटसाठी यूज केली जाते.
म्हणजे जी काही तुमच्या सिस्टीममध्ये किंवा ॲप्लिकेशनमधल्या ज्या काही फ्री मेमरी स्पेस आहे त्या मेमरी स्पेस अलोकेट करण्यासाठी गार्बेज कलेक्टर यूज केला जातो. ओके, बघूया फर्स्ट पॉईंट. This is one of the most important tools provided by .NET Framework for memory management. Okay, next, it frees up the memory used by an application is freed up completely when the application is no longer in use. पुन्हा एका बघा. This is one of the most important tools provided by .NET Framework for memory management. Next, it frees up the memory used by an application is freed up completely when the application is no longer in use. Next point आहे, periodical inspection of the memory of the computer is done and removes anything from it that so no longer needed. ओके, नेक्स्ट आपण हे जे काही आता आपण 3 कंपोनंट पाहिले. पहिला कंपोनंट कोणता, CLRचा जस्ट इन टाईम म्हणजे JIT कंपायलर. सेकंड आपण बघितला कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन म्हणजे CLS. आणि थर्ड बघितला आपण गार्बेज कलेक्टर म्हणजे GC कंपोनंट आपण बघितलेला. नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत इंट्रोडक्शन टू C#. आपण C#ची थोडीशी इंट्रोडक्शन करून घेऊया. तर C# जी लँग्वेज आहे ही सिम्पल पण आहे, मॉडर्न आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे आणि ज्या काही ही लँग्वेजेस म्हणजे सेक्युरिटी सेफ लँग्वेज आहे. ओके, तर पहिला आपण पॉईंट बघूया. सिम्पल, मॉडर्न, ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड टाईप सेफ लँग्वेज. ओके, contains new features like delegate, indexers, properties, etc. Okay, next point आहे, it is a part of suite of products called Visual Studio .NET. म्हणजेच या C#ला काय म्हटलेलं आहे, Visual Studio .NET असं सुद्धा म्हटलेलं आहे. नेक्स्ट आपण त्याच्यामधले जे काही सब पॉईंट्स आहेत C#चे म्हणजे व्हेरिएबल्स कसे असतात, कॉन्स्टंट कसे असतात आणि ते कसे डिक्लेअर केले जातात ते आपण C लँग्वेजमध्ये सुद्धा शिकलेले आहेत, C++ मध्ये पण शिकलेले आहेत, तुम्ही जावामध्ये पण शिकलेले आहेत कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. जसे सेम फक्त जे काही त्यांचे जे काही सिंटॅक्स आहेत किंवा त्यांचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला इथेच फॉलो करावे लागणार आहेत. तर पहिला पॉईंट बघूया आपण कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट म्हणजे काय हे सुद्धा आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेले आहे सिलेबसमध्ये. FYमध्ये जेव्हा तुम्ही C++, जावा वगैरे ह्या लँग्वेजेस शिकलात त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल म्हणजे काय हे तुम्ही शिकलात. ओके, बघूया आपण. कॉन्स्टंट्स आर व्हॅल्यूज दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. ओके, इट इज डिवायडेड इंटू 2 टाईप्स, न्यूमेरिक अँड कॅरेक्टर डेटा टाईप. आता कॉन्स्टंट जे काही आहेत ते आपण आपल्याला चेंज करता नाही येत ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय एरिया इज इक्वल टू πr². आता पायची जी काय व्हॅल्यू आहे ती काय आहे 3.14 आहे. ही आपण चेंज करू शकतो का, नाही, बरोबर ना. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू असणार आहे ही कशी असणार आहे, व्हॅल्यू तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. ओके, म्हणजे ज्या काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत ते ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशनला आपल्याला चेंज करताना येत नाही. तर कॉन्स्टंट कसे असतात, तर 1 to 3 म्हणजे 123, त्याच्यानंतर 12.56 ASP या अशा प्रकारे आपल्याला कॉन्स्टंट डिक्लेअर करता येऊ शकतात. आता हाऊ टू डिक्लेअर अ कॉन्स्टंट. आता जो काही कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंट आपल्याला कसा डिक्लेअर, त्याचं सिंटॅक्स बघा. कॉन्स्टंट हे कीवर्ड आपल्याला यूज करावं लागणार. त्याच्यानंतर डेटा टाईप. तर डेटा टाईप तुम्ही आत्तापर्यंत बघितला असाल, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट वगैरे. तर तो जो काही डेटा टाईप, त्यानंतर व्हेरिएबल नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टंट हा कीवर्ड आहे त्याच्यामुळे हा कीवर्ड यूज करावाच लागणार आहे. पुढे त्याचा डेटा टाईप इंट बी इज इक्वल टू 100. बी हा एक आहे व्हेरिएबल नेम आणि 100 काय आहे त्याची व्हॅल्यू. ओके, जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट कराल तेव्हा बीची व्हॅल्यू तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे, कारण ही कशी असणार आहे तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया व्हेरिएबल्स.
नेक्स्ट आपण बघूया व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स जे का आहेत, आता इथे आपण बी यूज केलं आहे वरच्या ह्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. ए बी ह्या जे काही तुम्ही व्हॅल्यू इनपुट करण्यासाठी ज्या काही व्हेरिएबल तुम्ही यूज करता त्याने व्हेरिएबल असं म्हणतात. आणि व्हेरिएबल्सलाच दुसरा शब्द असा काय आहे, आयडेंटिफायर्स. म्हणजे व्हेरिएबल्सलाच काय म्हटलं जातं, आयडेंटिफायर्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, फर्स्ट पॉईंट बघूया. दीज आर आयडेंटिफायर्स विच कॅन चेंज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. ओके, म्हणजे जे काय आयडेंटिफायर्स आहेत त्या आयडेंटिफायर्सची जी काय व्हॅल्यू आहे ती प्रोग्राम एक्झिक्युशनच्या वेळी आपण चेंज करू शकतो. ओके, नेक्स्ट, बेस्ड ऑन द व्हॅल्यू स्टोर्ड इन द व्हेरिएबल वी कॅन हॅव आयदर न्यूमेरिक व्हेरिएबल अँड स्ट्रिंग व्हेरिएबल. म्हणजे जे काय व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही न्यूमेरिक व्हेरिएबलसुद्धा हे घेऊ शकता किंवा स्ट्रिंग व्हेरिएबलसुद्धा व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ओके, it is always necessary to declare a variable before using it in program. Next, values are assigned in variable using is equal to assignment operator. ओके, आता त्याचा सिंटॅक्स बघूया. म्हणजे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपण कसे डिक्लेअर करायचे. सिंटॅक्स बघा, डेटा टाईप आणि व्हेरिएबल. ओके, फॉर एक्झाम्पल इंट हा डेटा टाईप, एक्स हा व्हेरिएबल इज इक्वल टू 25. ओके, हे काय झालं, व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं हे आपण आता पाहिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कीवर्ड्स. ओके, कीवर्ड्सचा पहिला पॉईंट बघूया. आता जे काय कीवर्ड्सबद्दल सांगते, आतापर्यंत सी प्लस प्लस जावा या लँग्वेजमध्ये तुम्ही भरपूर सारे कीवर्ड यूज केला. म्हणजे इंट, फ्लोट, कॅर, त्याच्यानंतर लॉंग, डबल, फॉर, इफ, एल्स वगैरे हे सगळे काय आहेत, कीवर्ड्स आहेत. ओके, हे जे काही कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही, कळलं ना. आणि जे काही सिम्बॉल्स तुम्ही स्पेशल सिम्बॉल बघितला तर हे स्पेशल सिम्बॉल्स आहेत ते स्पेशल सिम्बॉल तुम्ही आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकता. पण जे काही कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सना रिझर्व्ड कीवर्ड असं म्हटलं जातं. ओके, हे रिझर्व्ड कीवर्ड्स तुम्ही आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही. तर पहिला पॉईंट बघूया, प्री डिफाईन्ड रिझर्व्ड वर्ड्स दॅट हॅव स्पेशल मिनिंग टू द कंपायलर. म्हणजे जे काही त्यांचं फंक्शन्स आहे किंवा मिनिंग्स आहेत हे कशामध्ये स्टोअर केलेलं आहे, तुमच्या कंपायलरमध्ये स्टोअर केलेलं आहे. दे कॅनॉट बी यूज्ड ॲज आयडेंटिफायर्स इन प्रोग्राम्स अनलेस दे आर प्रेफिक्स्ड विथ @. ओके, नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल @for कॅन बी यूज्ड ॲन आयडेंटिफायर. ओके, नेक्स्ट, फॉर कॅनॉट बी यूज, आता फॉर हा कीवर्ड आहे. ओके, कॅनॉट बी यूज्ड ॲज ॲन आयडेंटिफायर सिन्स इट इज रिझर्व्ड वर्ड्स. म्हणजे फॉर हा काय आहे, रिझर्व्ड वर्ड्स आहे म्हणून तुम्ही आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही. पण @. आहे हा स्पेशल फॉर, हा कुठे यूज करू शकतो, प्रिफिक्स साईडला.